शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जयतु जयतु हिंदू राष्ट्र। जयतु जयतु हिंदू राष्ट्र। नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी गोवा येथे आहे. गोव्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव भरलेला आहे. या महोत्सवासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक हिंदू बांधव आलेले आहेत. आपल्यासोबत कोल्हापूरवरून शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव आलेले आहेत. या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून सर्व देशातल्या कानाकोपऱ्यातल्या हिंदू बांधवांना त्यांना काय संदेश घ्यायचा आपण जाणून घेऊया. आज तुम्ही आमच्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवामध्ये तुम्ही सामील झालात. तुम्हाला काय या हिंदू बांधवांना संदेश द्यायचा आहे तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून द्या. 24 ते 30 दरम्यान हिंदू जनजागरण समिती सनातन संस्थेच्या वतीनं वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हा फोंड्यामध्ये गोव्यामध्ये होत असताना हिंदू बांधव देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदू बांधव भगिनी आलेले आहेत आणि हिंदू कसा संकटात आहे, हिंदू धर्म कसा संकटात आहे, आपला धर्म आया बहिणी कशा संकटात आहेत, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, कशा ह्या जिहादानं कसा आपल्या देशाला पोखरलेला आहे, हिंदू धर्म कसा संपवायचा याबाबत इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, ह्यांच्या योजना चालू आहे. त्याबद्दल आज मार्गदर्शन केलं आणि खरोखर सांगतो आज आम्ही ह्या वैश्विक हिंदू महोत्सवामधून आम्ही आज घेऊन जाऊन कोल्हापूर असेल म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे कोल्हापूरमध्ये आम्ही ज्या ठिकाणी हिंदूंना काही अडचणी असतील तिथं आम्ही जाऊन सोडवू. तसेच आमच्या माता भगिनी असतील, लव जिहादचा काही कुठं प्रयत्न असेल तो आणून पाडू. आणि खरोखर म्हणजे आज बघितलं तर सनातन संस्था असेल, हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, देशामध्ये काय चाललं आहे फक्त ही संस्थाच सांगू शकते. आणि आज हिंदू बांधव मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत. निश्चितच मला वाटतं की हे हिंदू बांधव आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर 100% हिंदू राष्ट्र आणण्याचा कशा पद्धतीने हिंदू राष्ट्र आणायचं हे 100% प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर प्रयत्न करणार आहे. निश्चितच हिंदू राष्ट्र आणण्यासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व हिंदू बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही सुद्धा तसंच कोल्हापूरला जाऊन जे हिंदू राष्ट्रासाठी काय करता येईल ते आम्ही करू असं एक शिवसैनिक म्हणून त्यांनी इथं आपल्याला ग्वाही दिलेली आहे. आणि या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवामध्ये जे सगळे आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या भागात असं जाऊन करावं असं त्यांनी आपल्याला संदेश दिला आहे. कॅमेरामॅन सुनील सामंत सोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, गोवा. जय हिंद.